दरम्यान पुढची बातमी पाहूयात। व्हीके सिंगला वाचवलं जात आहे। सीआयडी चौकशी वेळी व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट सुद्धा दिली गेली। व्हीके सिंगच्या मागे खूप मोठी राजकीय ताकद आहे। जेवढा वेळ जाईल तेवढे पेपर जास्त रंगवले जातील। एफआयआर दाखल करून घेण्यासाठी सत्तेतल्या लोकांचे प्रयत्न हवेत। अजित पवारांचा घातपात करायचा होता का, असाही सवाल रोहित पवारांनी विचारलेला आहे। त्यामुळे रोहित पवारांनी या संदर्भामध्ये ही प्रतिक्रिया दिलेली आहे। व्हीके सिंगची काल सीआयडी चौकशी करण्यात आली। तब्बल 8 तास त्याची चौकशी करण्यात आली। काळा बाजार करणारा हा जो व्हीके सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। म्हणजे एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे। अजितदादांचा एफआयआर या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन जर तिथं घेत नसेल तर मग ह्याला काय आपण म्हणणार। मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून एफआयआर तर होऊ द्या आणि दिल्लीत जाऊन काही लोकांशी, मोठ्या नेत्यांशी जाऊन जर पाठपुरावा केला तर नक्कीच त्याचा फायदा